Hello students, today we are going to start our next experiment, that is experiment number 2 from Hospital and Clinical Pharmacy Practical. The title of experiment number 2 is to prepare and evaluate water for injection IP. आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये वॉटर फॉर इंजेक्शन IP प्रिपेअर कसं करायचं आहे ते बघायचं आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. इव्हॅल्युएशन करताना ज्या ऑफिशियल बुकचा यूज करून आपण ते प्रोडक्ट तयार केले आहेत त्या बुकमध्ये ज्या टेस्ट प्रिस्क्राईब केलेल्या असतात त्या पास होत आहेत की फेल होत आहेत हे आपल्याला चेक करायचं असतं. तर वॉटर फॉर इंजेक्शन हे IP मधून आपण बघून तयार करणार आहोत, त्यामुळे त्याला IPचे स्टँडर्ड्स त्या वॉटर फॉर इंजेक्शनने फॉलो केले गेले पाहिजेत. म्हणजे IPनुसार इंडियन फार्माकोपियानुसार वॉटर फॉर इंजेक्शनसाठी ज्या टेस्ट दिल्या गेलेल्या आहेत त्या वॉटर फॉर इंजेक्शनने पास करणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या टेस्ट आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, डेफिनेशन ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. It is a apyrogenic distilled water free from volatile and non-volatile impurities, microorganisms, etc. and intended for use in the preparation of parenteral solutions. तर वॉटर फॉर इंजेक्शन जे आहे ते अपायरोजेनिक डिस्टिल्ड वॉटर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पायरोजनचा प्रेझेन्स असता कामा नये. तसेच इट इज फ्री फ्रॉम व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज. इट इज फ्री फ्रॉम ऑल टाईप ऑफ इम्प्युरिटीज अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. And mainly it is used for the preparation of parenteral solutions. पॅरेंट्रल सोल्युशन बनवण्यासाठी वॉटर फॉर इंजेक्शन हे सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं. तर पॅरेंट्रल प्रोडक्ट म्हणजे काय, तर जे प्रोडक्ट डायरेक्टली ब्लडमध्ये किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये इन्सर्ट केले जातात आणि जे विदाऊट ओरल रूट ॲडमिनिस्टर्ड केले जातात, म्हणजे विदाऊट पासिंग थ्रू इंटेस्टाईन जे आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात, अशा सगळ्या रूटने जेव्हा ड्रग इंजेक्ट केले जातात त्या प्रिपरेशन्सना पॅरेंट्रल प्रोडक्ट म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. इट शूड बी क्लिअर अँड कलरलेस लिक्विड. ऑल्सो इट शूड बी ओडरलेस. क्लिअर असलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचा कलर किंवा ओडर त्याला असता कामा नये. वॉटर फॉर इंजेक्शन इज अ पायरोजन फ्री. पायरोजन प्रेझेंट असता कामा नये. देन इट कंटेन्स नो ॲडेड सबस्टन्स. कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक, प्रिझर्वेटिव्ह किंवा अँटीमायक्रोबियल एजंट्स त्याच्यामध्ये ॲड असता कामा नये. वॉटर फॉर इंजेक्शन इज ऑब्टेन्ड फ्रॉम पोटेबल or purified water by distillation in an apparatus. It is prepared by distillation process. The distillate is collected and stored in a conditions designed to prevent the growth of microorganism and to avoid any other contaminations. जे डिस्टिलेट कलेक्ट केलं जाणार आहे डिस्टिलेशन प्रोसेसनंतर ते म्हणजे वॉटर फॉर इंजेक्शन, ते अशा कंडिशनमध्ये स्टोअर करायचं आहे की त्यामध्ये पुढे जाऊन मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होता कामा नये. नेक्स्ट पॉईंट इज अ pH ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. द pH शुड बी ॲडजस्टेड 5.5, that is in between 5 to 7. Then storage condition, it should be stored at a cool temperature, that is at a temperature of 2 degrees Celsius to 8 degrees Celsius. 2 to 8 degrees Celsius हे स्टोरेज टेम्परेचर असणार आहे, म्हणजेच कूल टेम्परेचरमध्ये वॉटर फॉर इंजेक्शन हे स्टोअर करायचं आहे. Then water for injection is prepared by using the following methods. First method is a distillation, second is a reverse osmosis, and third is by using water still equipment. डिस्टिलेशन प्रोसेस यूज करून तयार करू शकतो किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस, दॅट इज RO, अँड बाय यूजिंग वॉटर स्टील इक्विपमेंट. First process is distillation process. It is a simple distillation process in which distillation flask is here, in which potable water is present. Then when heat is provided to the water, after some time water starts to boil and vapors goes into the condenser where it is condensed and again converted into the purified water, and this distillate is collected and used as a water for injection. तर इथे आपलं पोटेबल वॉटर यूज केलं जातं, ते फ्लास्कमध्ये ठेवलं जातं आणि बॉईल केल्यानंतर हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ते बॉईल होतं आणि त्याचे वेपर्स जे आहेत ते कंडेन्सरमध्ये जाऊन पुन्हा एकदा
त्याचे स्टीममध्ये जे कन्वर्ट झालेले असतात ते परत लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात आणि कलेक्ट केले जातात. आणि जे कलेक्ट केलेले वेपर्स आहेत किंवा लिक्विड आहे ते वॉटर फॉर इंजेक्शन म्हणून यूज केलं जातं. सेकंड प्रोसेस इज बाय यूजिंग वॉटर स्टील. वॉटर स्टील हे जे इक्विपमेंट आहे ते लॅबोरेटरी पर्पजसाठी यूज केलं जातं. आणि जेव्हा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये वॉटर फॉर इंजेक्शन तयार करायचं असतं तेव्हा वॉटर स्टीलचा यूज करून इझिली वॉटर फॉर इंजेक्शन तयार केलं जातं. अँड थर्ड प्रोसेस इज अ रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस, इन विच प्रोसेस द एक्सेसिव्ह मिनरल्स आर रिमूव्ड बाय यूजिंग द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. Now the main part of this experiment is the evaluation test for water for injection. जे वॉटर फॉर इंजेक्शन आपण तयार करतो आहे ते इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं. इव्हॅल्युएशन करण्यासाठी काही स्टँडर्ड्स दिलेले असतात. आता जर आय पीप्रमाणे आपण बघत असू तर आय पीने ज्या टेस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या सगळ्या टेस्ट पास करणं गरजेचं असतं. जर त्या टेस्ट पास केल्या तरच आपण ते वॉटर फॉर इंजेक्शन ॲज अ सॉल्वंट म्हणून पॅरेंटल प्रोडक्टच्या प्रिपरेशनसाठी वापरू शकतो. सो वी विल सी द टेस्ट वन बाय वन. First test is the acidity or alkalinity test. As we see, the pH of water for injection is 5 to 7, in between 5 to 7. Mostly it must be neutral. So as per the pH requirement, the water for injection should not acidic, also it should not be alkaline, hence it must be neutral, so that we have to perform the acidity or and alkalinity test. First test is take a 10 ml sample plus 0.05 ml methyl red solution. It should give no red color. एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण टेस्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये सॅम्पल आणि मिथाइल रेड सोल्युशन टाकल्यानंतर सोल्युशनला रेड कलर येता कामा नये. इथे सॅम्पल म्हणजे आपण वॉटर फॉर इंजेक्शन जे तयार केलेलं आहे ते यूज करणार आहोत. सेकंड टेस्ट इज 10 ml सॅम्पल प्लस 0.1 ml ब्रोमोथायमॉल ब्ल्यू सोल्युशन. इट शूड नॉट गिव ब्ल्यू कलर. जर ब्ल्यू कलर आला नाही सोल्युशनला तर आपली टेस्ट पास झाली आहे. म्हणजेच आपलं सोल्युशन ॲसिडिकही नाही आहे आणि अल्कलाईनही नाही आहे. म्हणजेच ॲसिडिक नाही, अल्कलाईन नाही. सो वॉटर फॉर इंजेक्शन इज न्यूट्रल अँड हेन्स इट इज पास द टेस्ट फॉर ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी. नाउ वी विल सी द सेकंड टेस्ट, दॅट इज टेस्ट फॉर अमोनियम. आता वॉटर फॉर इंजेक्शन जे आहे ते सगळ्या हेवी मेटलपासून किंवा बाकीच्या इम्प्युरिटीजपासून फ्री असलं पाहिजे. जरी काही मेटल कंटेंट असतील तरी ते विदिन लिमिट प्रेझेंट असले पाहिजेत. सो वी हॅव टू टेस्ट टू चेक whether the ammonium is present within a limit or not. So first procedure of ammonium test is 20 ml sample plus 1 ml potassium mercuric iodide solution. In first test tube take sample and potassium mercuric iodide solution and after mixing allow to stand it for 5 minutes. In a second test tube take 1 ml potassium mercuric iodide solution plus 2.5 ml dilute ammonium chloride solution plus 7.5 ml of sample. Now observe the both test tube, that is solution in a 1 and solution in a test tube 2. If the solution in a 1 should be less intense than solution 2. If the solution in a test tube 1 is less intense than solution in a test tube number 2, then the test for ammonium is passes बाय वॉटर फॉर इंजेक्शन. म्हणजेच पहिल्या टेस्ट ट्यूबमधलं जे सोल्युशन आहे त्याची इंटेन्सिटी ही दुसऱ्या टेस्ट ट्यूबमधल्या सोल्युशनपेक्षा कमी असली पाहिजे तरच ती टेस्ट पास होणार आहे. नेक्स्ट टेस्ट इज फॉर कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम किती क्वांटिटीमध्ये आहेत किंवा प्रेझेंट आहेत की नाहीत ते चेक करण्यासाठी आपण ही टेस्ट करणार आहोत. ह्या टेस्टमध्ये आपल्याला 100 ml सॅम्पल घ्यायचं आहे प्लस 2 ml अमोनिया बफर ऑफ pH 10 अँड 50 mg मॉर्डंट ब्लॅक 2 मिक्सचर ॲड करायचं आहे. त्याच सोल्युशनमध्ये आपल्याला 0.5 ml 0.01 मोलार डायसोडियम एडिटेट ॲड करायचं आहे. देन ऑब्झर्वेशन इज प्युअर ब्ल्यू कलर इज प्रोड्यूस्ड.
If pure blue color is produced, then calcium and magnesium are present within a limit and water for injection passes the test. So next test, that is fourth, is test for chloride. To check the presence of chloride, we have to follow the following procedure. First is take a 10 ml sample plus 1 ml 2 molar nitric acid plus 0.2 ml of 0.1 molar silver nitrate solution. If the appearance of solution does not change for at least 15 minutes, then water for injection passes the test for chloride. जर त्या सोल्युशनचा अपीयरन्स चेंज झाला नाही, 15 मिनिटांनंतर आपण ती टेस्ट ट्यूब पुन्हा एकदा बघायची आहे. जर अपीयरन्स चेंज झाला नाही तर टेस्ट पास होणार आहे. Then fifth test is for presence of sulfate. Take a 10 ml sample plus 0.1 ml of 2 molar HCl plus 0.1 ml barium chloride solution. तर हे तिन्ही सबस्टन्स ॲड करून झाल्यानंतर जी टेस्ट ट्यूब आहे ती 1 आवरसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आणि 1 तासानंतर इफ द अपीयरन्स ऑफ सोल्युशन डज नॉट चेंज देन द सोल्युशन दॅट इज वॉटर फॉर इंजेक्शन पासेस द टेस्ट फॉर सल्फेट. जर 1 तासानंतर ही अपीयरन्स चेंज झाला नाही तर ते वॉटर फॉर इंजेक्शन सल्फेटची टेस्ट पास करते. नाउ last test, that is test for oxidizable substances. In this test we have to take 100 ml sample plus 10 ml of 1 molar sulfuric acid plus 0.1 ml of 0.02 molar potassium permanganate and boil it for 5 minutes. The solution remains faintly pink. तर ह्या टेस्टमध्ये काय करायचं आहे, आपल्याला सॅम्पल प्लस सल्फ्युरिक ॲसिड प्लस पोटॅशियम परमॅंगनेट टाकायचं आहे. ह्या तीनही गोष्टी ॲड केल्यानंतर त्या सोल्युशनला पिंक कलर डेव्हलप होतो. त्याच्यानंतर सोल्युशन बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतरही जर तो पिंक कलर तसाच राहिला तर वॉटर फॉर इंजेक्शन टेस्ट पास करते. म्हणजे सोल्युशन शूड रिमेन द फेंटली पिंक. देन द वॉटर फॉर इंजेक्शन passes the test for oxidizable substances. सो ॲज पर IP आपल्याला या 6 टेस्ट परफॉर्म करून बघायच्या आहेत आणि त्या जर पास झाल्या तरच आपलं वॉटर फॉर इंजेक्शन आपण पॅरेंटल प्रोडक्टसाठी यूज करू शकतो. सो रिझल्ट कशा प्रकारे लिहायचा आहे तो बघा. इथे सगळ्या टेस्ट मेन्शन केलेल्या आहेत अँड यू हॅव टू रिटर्न if the test is fail or passes for the sample of water for injection. Acidity, alkalinity, test for ammonium, test for calcium and magnesium, test for chloride, test for sulfate and test for oxidizable substances. Next experiment we will see in the next video. Thank you.